स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे काल 3 जानेवारी 2026 शनिवार आणि आज रविवार. कालपासूनच वातावरणामध्ये अचानक मोठा बदल झालेला आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि आज रविवार सकाळपासून सूर्यदर्शन झालेलं नाही आणि वातावरणामध्ये झालेला हा बदल आहे तो आपल्या शेतीमधील पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम करतो. यासाठी तुम्ही बघितलं तर रात्रीचं जे टेम्परेचर आहे ते 10 अंश सेल्सिअसच्या खाली जात आहे आणि प्रचंड थंडी पडत आहे. या थंडीचा परिणाम आपल्या शेतातील पिकांवर अतिशय विपरीत होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सकाळी वनस्पती ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते आणि सकाळी जर ढगाळ वातावरण असेल तर सूर्यप्रकाश वनस्पतीला मिळत नाही. परिणामी वनस्पतीची फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाल्यामुळे क्लोरोफिल तयार होत नाही आणि क्लोरोफिल जर तयार झालं नाही वनस्पतीला त्याचं अन्न मिळत नाही आणि वनस्पती पुन्हा ट्रेसमध्ये जातो किंवा तणावामध्ये जातं किंवा पिकांची वाढ खुंटते आणि परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये घट येते, घट संभवते. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पिकांना अशा ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी एकतर पिकांना सूर्यप्रकाशाची गरज असते आणि त्या कंडिशन मध्ये सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर तुम्हाला अशा अवस्थेमध्ये हे जे वृद्धी नावाचं उत्पादन आहे या वृद्धी नावाच्या उत्पादनाचा जर तुम्ही तुमच्या पिकांमध्ये किंवा फळझाडांमध्ये वापर केला तर अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. याच्यामध्ये ट्रायकॉन्टेनॉल हा 0.1% 1000 ppm इतका येतो. हा काय करतो की वनस्पतीची फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ते अतिशय वेगाने आणि सुरळीतपणे चालू करतो. त्याच्यामुळे काय होतं, क्लोरोफिलची निर्मिती होते, वनस्पतीचं अन्न तयार होतं आणि वनस्पतीला अन्न मिळाल्यामुळे वनस्पती ट्रेस मधून बाहेर येते. आणि तुम्ही जर हे वृद्धी आहे हे 20 लिटर पाण्यासाठी 40 ml जर वृद्धीचा वापर तुम्ही कोणतंही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही वृद्धीचा वापर केला तर फोटोसिंथेसिस प्रक्रिया सुरळीत होऊन वनस्पतीचं अन्न तयार होतं आणि वनस्पती ट्रेस मधून बाहेर येते. आता सध्याच्या कंडिशनला कांदा फुगवणीच्या स्टेजमध्ये आहे, जो लाल कांदा आहे तो फुगवणीच्या स्टेजमध्ये आहे. या कांद्यावर देखील या ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम होतो. त्या कांद्याच्या फुगवणीमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यानंतर आता आंब्याला मोहर देखील आलेला आहे, या मोहरची गळ होते, सेटिंग होत नाही. डाळिंब काही ठिकाणी फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये आहे, ते ड्रॉपिंग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डाळिंबाची काही भाग आता चौकीमध्ये गुंज आहे, ही गुंज सुद्धा गळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वृद्धी त्याच्यासोबत एक कीटकनाशक आणि बुरशीनाशक साधं हलकं घेऊन जरी स्प्रे केला तर वनस्पतीची वाढ ही सुरळीत होते आणि परिणामी शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये जी घट संभवते ती घट येत नाही आणि शेतकऱ्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येऊ शकतं. तर वृद्धीचा वापर हा या वातावरणामध्ये अतिशय गरजेचा आहे. वृद्धीचा वापर जरूर करा आणि आपली पिके तणावामधून बाहेर काढा. धन्यवाद.